कितना दम है, आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है। सारे बहानों को आज से आग लगाना है, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन, हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मैं तैयार हूँ। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्रीचार्जच्या या मराठी भाषेच्या सेशन मध्ये. मी मोहन ढवळे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मैं तयार हूं असं जे म्हणतायत, तयारीसाठी फक्त 2 दिवस राहिलेत, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. कारण की दिल्लीमध्ये ज्यांना कुणाला असं वाटत असेल की माझा सन्मान व्हावा, दिल्लीमध्ये ज्याला कुणाला वाटत असेल की माझ्यासाठी स्टेज उपलब्ध व्हावं, दिल्लीमध्ये ज्याला कुणाला वाटत असेल की मी महाराष्ट्रातून दिल्लीत जाऊन इथं लोकांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवाव्यात, तर आता लोकसभेची निवडणूक तर होऊन गेली, म्हणजे दिल्लीमध्ये जायचा आपला एक चान्स तर गेला. कारण लोकसभेचं तर झालं, खासदारचं झालं तर दिल्लीत जाता येतं आणि तिथं लोक आपल्यासाठी टाळ्या वाजतील, फुलं हार घेऊन स्वागत करतील. लोकसभेचा जरी चान्स गेला तर आपल्याकडं आरसीएम न्यूट्रीचार्ज हा चान्स आलेला आहे की आपलं दिल्लीमध्ये स्वागत होऊ शकतं. दिल्लीमध्ये आपल्याला स्टेजवर सन्मानित केलं जाऊ शकतं. त्यासाठीचे जे 2 दिवस राहिले आहेत, त्या पहिल्या दिवशी या सुप्रभाती आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांपर्यंत आता मॅक्झिमम व्यक्तींपर्यंत टूल्स पोहोचलेले आहेत, माहिती पोहोचलेली आहे आणि खूप जण खूप छान काम सुद्धा आरसीएम चे प्रोडक्ट्स आणि न्यूट्रीचार्ज यावर आता मोठं काम सुरू आहे आणि माहोल सुद्धा बदललेला आहे. बीसीजी म्हणतात की मनस्थिती बदल देंगे तो परिस्थिती बदल जाएंगे, मनस्थिती बदल देंगे तो परिस्थिती बदल जाएंगी. मनस्थिती बदलावी लागते अगोदर, मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदलायला लागते. आणि या मनस्थिती बदलण्यामध्ये सकाळचं जे गुरुकुल सुरू आहे, या गुरुकुलचा फार मोठा वाटा या मनस्थिती बदलण्याचा कार्यक्रम टीसीजी सकाळच्या गुरुकुलमध्ये घेत आहेत. आज आपण
दोन गोष्टीवर बोलणार आहोत. एक आहे न्यूट्रिचार्ज DHA आणि न्यूट्रिचार्ज DHA ट्विस्ट, आणि दुसरं म्हणजे खूप जणांकडून एक जी रिक्वेस्ट येत होती, मला सारखे फोन येते, सर किती न्यूट्रिचार्ज वुमन झाल्यात. म्हणजे आपण त्या दिवशी मीटिंग मध्ये सांगितलं, तरी सुद्धा आजही खूप जणांना हे लक्षात नाही की जुलै महिन्यामध्ये मी किंवा माझ्या टीम मधल्या ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर्सनं किती न्यूट्रिशन वुमन खरेदी केल्या होत्या, ऑगस्ट मध्ये किती केल्या होत्या आणि सप्टेंबर मध्ये किती करायच्या, हे बऱ्याच जणांचं आणखीन लक्षात येत नाही. किती बिलिंग झालं होतं, त्याचा काही विशेष डाटा त्यांच्याकडे नाही. तो कसा पाहायचा आपण सांगितलं होतं. आज परत तो भाग सुद्धा आपण रिपीट करूया. आणि न्यूट्रिचार्ज वुमन वर खूप छान काम जे महाराष्ट्रात सुरू आहे, त्यापैकी संतोष पांडवजी आपल्या सोबत आहेत. त्यांनी मला काल काही फोटो दाखवले होते, मला व्हॉट्सअपला टाकले होते. त्यांचं कुठं काम सुरू आहे आपण त्यांना 1 मिनिटासाठी अनम्यूट करूया. हा, बोला संतोषजी. नमस्कार, मेरा चार्ज न्यूट्रिचार्ज सर. तर आपण काय केलंय सर, हायस्कूलमध्येच डायरेक्ट प्रमोट केलंय सर. यामध्ये जो GR आलता ना, लाडकी बहीण, त्याच्यातच पहिली ओळ दिलेली आहे पहा. ॲनिमियानी ग्रसित आहे म्हणून 50% महिला. आणि जे 1500 रुपये दिले ते किराणा भरण्यासाठी नाही दिले किंवा बाजार करण्यासाठी नाही दिला तो पैसा, तर तो त्यांच्या आरोग्याला लावण्यासाठी तो पैसा दिलेला आहे. तर हे मी क्लिअर केलं प्राचार्यांना, आणि त्यांनी मला ती संधी दिली बोलण्याची. मग 8वी 9वी 10वी ह्या मुलींचा मी कॅम्प घेतला आणि खूप जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला सर. म्हणजे इथपर्यंत सांगितलं तिथल्या मॅडम आणि टीचर लोकांनी की ही माहिती आजपर्यंत कुणी दिली नाही म्हणे. आणि लगेच काल दुसरी ऑफर आली, देवगड आहे इथं एक 10 किलोमीटर, तर तिथल्या हायस्कूलमधून फोन आला का बुवा आमच्याही शाळेत तुम्ही घेऊ शकता का असा प्रोग्राम. तर सोमवारी मी तिकडं डेट घेण्यासाठी जाणार आहे सर. तर थँक्यू सर, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू. पहा, म्हणजे संतोषजीनं एका शाळेमध्ये प्रोग्राम घेतला, नंतर ती बातमी दुसऱ्या शाळेला पोहोचली असेल. ग्रुप्स असतात, व्हॉट्सअप ग्रुप असतात शाळेचे, विद्यार्थ्याचे, पालकाचे, त्या माध्यमातून माहिती पोहोचली असेल आणि त्यांना रिक्वेस्ट आली की हा प्रोग्राम, ही माहिती आमच्या शाळेत येऊन दाखवा. आणि संतोष पांडवजी गव्हर्नमेंट जॉब मध्ये असल्यामुळं त्यांना GR म्हणजे शासनाकडून जे परिपत्रक निघतंय, ते परिपत्रक त्यांनी काढलं, जे सगळ्यासाठी उपलब्ध आहे. त्यावर जी लाडकी बहीण योजना आहे, 1,500 रुपये प्रत्येक महिलेला द्यायचे, तर का द्यायचे यासाठी त्याच्यातली पहिली ओळ त्यांनी सांगितली की त्यामध्ये असं नमूद केलंय की महाराष्ट्रामधल्या 50% महिला या ॲनिमिक आहेत. हे सरकारनं कबूल केलं, म्हणजे जाहीर छापून कबूल केलं. आणि ह्या ॲनिमिक महिलांमध्ये जे पैसे द्यायचे ते कशासाठी, त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पैसे द्यायचे आहेत. त्यांना साड्या घ्यायला आहे की नाही यासाठी पैसे नाही ते, किंवा घराचा किराणा भरण्यासाठी पैसे नाही, तर त्यांच्या आरोग्यदायी गोष्टी विकत घेण्यासाठी हे पैसे शासन देत आहे. पहा, नवीन गोष्ट क्लिअर झाली का नाही आजच्या मीटिंग मध्ये. म्हणजे महाराष्ट्रात काय सुरू आहे नेमकं, आणि जो सगळ्यात मोठा इश्यू सगळ्याकडून केला गेला की 1,500 रुपये 1,500 रुपये मिळत आहेत, हा नेमके कशासाठी वापरायचे आहेत. शासनाने छापून दिले की हे पैसे तुम्ही आरोग्यासाठी वापरा. आरोग्यासाठी आपल्यापेक्षा चांगलं कोण सांगते. सगळ्या महाराष्ट्रामध्ये महिलांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण जो विडा उचललेला आहे TCG यांच्या नेतृत्वामध्ये, आपल्याला या लाडक्या बहिणींचं HB वाढवण्यासाठी, हिमोग्लोबिनचा स्तर वाढवण्यासाठी तुम्ही काम करा. आणि हे GR दाखवल्यानंतर असा कुठलाच जे प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील किंवा कुठले वेगवेगळे संस्था असतील, तर त्याचे जे HOD असतात, त्याच्याकडे पॉवर असतात, ऑथॉरिटी असते, हे कुणीही नाकारू शकणार नाही की एकदम बरोबर आहे, तुम्ही ही माहिती द्या. अगोदर ते शासक असतात हे काय माहिती देणार आहेत, परंतु माहिती ऐकल्यानंतर ते रेकमेंड करतात दुसरीकडे, अरे ही माहिती यांना पण द्या. आणि आपल्याला काल आणि हा महिलांचा विषय असल्यामुळं संभाजीनगरला सुद्धा मागच्या 2-3 दिवसापूर्वी फार मोठा प्रोग्राम झाला देवगिरी कॉलेजमध्ये. देवगिरी कॉलेजमध्ये फार मोठा प्रोग्राम झाला आणि तिथून सुद्धा त्यांना देवगिरी कॉलेजच्या जितक्या ब्रँच आहेत त्या सगळ्या ब्रँच मध्ये प्रोग्राम घेण्यासाठी त्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सर तो GR मी तुम्हाला टाकलेला आहे व्हॉट्सअपला, तो तुम्ही चॅट ग्रुपला टाकू शकता सर. नो प्रॉब्लेम. बरं, GRचं हे टाकलंय का? हो, लिंक टाकलेली आहे मी.
टाकलेली. बरं, ओके. आता चॅट ग्रुपला आहे, मी तुम्हाला शेवटी तो जी आरचा नंबर टाकतो, म्हणजे तुम्ही तो जी आर डाउनलोड करून घेऊ शकता महाराष्ट्र शासनाचा. पण तो जी आर लाडकी बहिणीचा आहे, त्यातल्या फक्त पहिल्या 2-3 ओळी आपल्या कामाच्या आहेत, कशा करायच्या. तो जी आर म्हणजे ज्यांना परवानगी द्यायचं नाही तर लाडकी बहीण योजनेचा तो जी आर आहे. आज आपला जो संतोषजीनं खूप छान, म्हणजे त्यांनी मला फोटो, तुम्ही तुमच्यापैकी खूप जणांनी प्रोग्राम घेतले असतील, पण संतोषजीनं मला फोटो टाकले होते की सर हा प्रोग्राम मी घेतलाय, खूप छान हे फोटोग्राफ्स मला दिसले, म्हणून मी त्यांना म्हणलं की एकानं सांगितल्यानंतर लक्षात आहे की सगळीकडेच काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे, विदर्भात सुरू आहे आणि सगळीकडेच काम सुरू आहे. आता आपला जो हा विषय आहे, आपला हा आज आपण बोलणार आहोत स्पेशली न्यूट्रीचार्ज डीएचए विषयी बोलणार आहोत. न्यूट्रीचार्ज डीएचए याविषयी आपण या अगोदर सुद्धा बऱ्याचदा वेगवेगळी माहिती पाहिली असेल निश्चितपणे. आणि न्यूट्रीचार्ज डीएचए याविषयी बऱ्याच जणांना माहिती असेल, परंतु न्यूट्रीचार्ज डीएचए हे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसं वापरायचं, म्हणजे आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक ट्रेनिंग मध्ये एक नवीन गोष्ट आपल्याला मिळते. न्यूट्रीचार्ज डीएचए या सगळ्या लोकांसारखं बनण्यासाठी आहे. तुम्हाला दिसतं ना स्क्रीनवर, अल्बर्ट आइन्स्टाईन असेल, आयझॅक न्यूटन असेल, आर्यभट्ट असेल, श्रीनिवास रामानुज असतील, मेरी क्युरी असतील, हे के सिवान असतील, या सगळ्यांमध्ये एक समानता आहे. वेगवेगळ्या देशाच्या आहेत, वेगवेगळ्या जेंडरच्या आहेत, परंतु यांच्यामध्ये एक समानता आहे की यांचा ब्रेन खूप विकसित होता. या सगळ्यांचा ब्रेन खूप विकसित होता. ते त्यांच्या ब्रेन पॉवरनं जगभरावर त्यांनी जगभरावर त्यांची छाप पाडलेली आहे. त्यांच्या देशावर नाही तर संपूर्ण जगावर छाप पडले त्यांच्या इंटेलिजंटपणामुळे, त्यांच्या बौद्धिक कौशल्यामुळं. त्यांनी सगळ्या जगापर्यंत त्यांचं नाव पोहोचवलेलं आहे आणि मानव जातीला उन्नत करण्यासाठी, संपूर्ण मानव जातीसाठी जीवन सुकर करण्यासाठी या सगळ्यांनी काम केलेलं आहे. आपण तितके इंटेलिजंट नाहीत, परंतु आपल्याकडे एक चान्स आहे, आपल्याकडे एक संधी आहे की आपले मुलं तितके इंटेलिजंट करण्यासाठीची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. आता आपण मोठे झाला असतो ना, आता आपल्याला परत इश्यू होऊ द्यायचा नसेल तर आपल्या जवळपासच्या लोकांची आपण मदत करू शकतो. नए भारत का निर्माण हे आपल्या अभियानाचं एक ध्येय आहे, आपला उद्देश आहे आपल्या अभियानाचा. कारण की बिझनेस हा शब्द टीसीजीने आता बंद केला, आता अभियान आहे आपलं, आपण अभियानावर काम करत आहोत. तर या अभियानाचा एक उद्देश आहे नए भारत का निर्माण, नवीन भारत निर्माण करायचा आहे, ज्या भारतामधले सगळे मुलं इंटेलिजंट असतील, है की नाही, एक दुसऱ्यासोबत सगळे प्रेमानं वागतील, ना जात पात की दूरी हो, ना सीमा की मजबुरी हो, आपल्या प्राणगीतात आहे. या सगळ्या नवीन भारताच्या निर्माण करण्यासाठीचं प्रोडक्ट आहे न्यूट्रीचार्ज डीएचए. आपल्या मुलांचं सगळ्या जगभरात नाव करण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या नावानं आपण ओळखलं जाऊ असं होण्यासाठी आपल्याला एक इंटेलिजंट ब्रेन, एक अतिशय बुद्धिमान असं मस्तिष्क तयार करण्याची संधी आहे. आणि या संधीसाठी, ही संधी त्या सर्वांना आहे ज्यांना बाळ होणार आहेत किंवा ज्यांचे बाळ छोटे आहेत, ज्यांचे बाळ 6 वर्षापेक्षा लहान आहेत किंवा काही जणांना आता बाळ होणार असतील, तर या सगळ्यांना ही संधी आहे. ही संधी कशी उपलब्ध आहे की सगळ्यांना माहित आहे की आपल्या बाळाच्या मेंदूचा विकास हा आईच्या गर्भामध्ये होतो, हे सगळ्यांना माहित आहे. त्या गर्भस्थ शिशूला या गर्भामध्ये 70% विकास होतो. मानवी मेंदूचा विकास हा 70% गर्भात होतो. आपल्याकडे महाभारतामध्ये आपण सगळ्यांनी कथा ऐकली आहे, अभिमन्यूची कथा. अभिमन्यू आईच्या गर्भात असतानाच शिकू लागला की कसं चक्रव्यूहात भेद करायचा, चक्रव्यूहात कसं घुसायचं, चक्रव्यूहाचा भेद करून कसा यायचा. परंतु त्यामध्ये त्याच्या आईला चक्रव्यूहामध्ये एंट्री करण्यापर्यंत जागी राहिली आणि नंतर झोप लागली आणि चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा हे लक्षात नाही आलं. म्हणजे त्या बालकाला ज्यावेळेस मेंदूचा विकास होत असतो त्यावेळेस आई जे विचार ऐकते किंवा आई जे अन्न ग्रहण करते ते जसंच्या तसं त्या बालकाला
मिळत असतं. हे आपल्या खूप वर्ष अगोदरपासून सांगितलेलं आहे. त्यामुळं गर्भसंस्कार नावाचं एक पद्धत आपल्याकडे आहे. गर्भसंस्कार व्यवस्थितपणे आपल्याकडे केले जातात. म्हणून त्या गर्भसंस्कारामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे. आईनं संगीत ऐकावं, आईनं आनंदी राहावं, आईचे आपण डोहाळे पुरवतो. कारण की त्या एका पिढीचं नाही तर पुढच्या पिढीचं सुद्धा आपण त्यावेळेस संवर्धन करत असतो. तर आईचा त्यावेळेस आईला गर्भसंस्कारामध्ये विविध गोष्टी आपल्याकडे सांगितल्या आहेत. परंतु त्या गर्भसंस्कारामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची काय गोष्ट आपण आणू शकतो, तर न्यूट्रिचार्ज इथं आपली मदत करू शकतो. ज्या गर्भाचा विकास 70% आईच्या पोटात होतो, मेंदूचा विकास, गर्भाच्या मेंदूचा विकास, त्या गर्भस्थ शिशूच्या मेंदूचा विकास 70% जर आईच्या गर्भात होत असेल, तर आपल्याला त्या मुलाला इंटेलिजंट बनवण्यासाठी, त्या मुलाचा ब्रेन डेव्हलपमेंट करण्यासाठी जी काही गोष्ट करायची आहे ती त्याच वेळेस करावं लागेल ज्या वेळेस तो मुलगा आईच्या गर्भात आहे. ते शिशु त्या आईच्या गर्भात आहे त्यावेळेसच आपल्याला काम करावं लागेल. आणि मागच्या काही वर्षामध्ये जसं तंत्रज्ञान विकसित झालं तसं लक्षात आलं आपल्या मेंदूचा विकास हा आईच्या गर्भात होत असताना त्यावेळेस त्या मेंदूच्या विकासासाठी, मेंदूच्या निर्माणासाठी DHA फार महत्वाचं आहे. जशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली तशा काही नवीन गोष्टी आपल्याला लक्षात यायला लागल्या. मग पहिली गोष्ट की DHA काय काम करत, तर DHA गर्भस्थ शिशूसाठी 3 काम करतात. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत ते सुद्धा ही गोष्ट नोट डाऊन करू शकतात. असं काही नाही की कॅमेरा बंद असेल तर गोष्ट नोट डाऊन करता येत नाही. तर 3 न्यूट्रिचार्ज DHA काय काम करत आपल्याला सांगता यायला पाहिजे. जसं आपण न्यूट्रिचार्ज म्हणजे 10 फायदे बघतो, तसं न्यूट्रिचार्ज DHA काय काम करल आणि न्यूट्रिचार्ज DHA हे जसं ना आपल्या न्यूट्रिचार्ज अँथम मध्ये ना एक वाक्य पहा, एक ओळ आहे, कोई दो का हो या सो का हो. हे अँथम त्यावेळेस लिहिलं गेलं होतं ज्यावेळेस आपल्याकडे न्यूट्रिचार्ज DHA होतं. कारण की 2 वर्ष वयापासून आपण न्यूट्रिचार्ज किट्स देत होतो आणि 100 वर्ष वयापर्यंत आपला न्यूट्रिचार्ज BJ, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट हे 100 वर्षाकरच्या प्रोडक्ट होतं. म्हणून आपल्या अँथम मध्ये होतं कोई दो का हो या कोई सो का हो. आता आपलं असं म्हणलं कोई हो ना हो या फिर कोई सो का हो, म्हणजे ते जन्माला यायच्या अगोदरपासून आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. आपण अशा कंपनीसोबत काम करत आहोत की जन्माला यायच्या अगोदरपासून आपण त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी काम करू शकतो. न्यूट्रिचार्ज DHA त्यासाठी काम करत 3 काम करतं. न्यूट्रिचार्ज DHA 3 प्रकारचे काम आपल्या बाळासाठी करू शकतं. हे 3 प्रकारचे काम, हे 3 प्रकारचे काम कुठले आहेत आपण पाहूयात. एक पहिलं काम जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विकास, मेंदूचा विकास. मेंदूचा विकास करण्याचं काम करते पहिलं काम. दुसरं काम ब्रेन ऍक्टिव्हेशन, म्हणजे मेंदूचा विकास होतो आणि मेंदू सक्रिय बनतो. मेंदूचा विकास, ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन ऍक्टिव्हेशन, मेंदू सक्रिय होतो. आणि तिसरं ब्रेन मेंटेनन्स, मेंदूचा रखरखाव. 3 काम. काही जसे आपल्या पेशी मृत पावतात शरीरातल्या आणि नवीन पेशी होतात त्याचं मेंटेनन्स करणं सुद्धा आवश्यक आहे. तर 3 काम, ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन ऍक्टिव्हेशन आणि त्याच्या ब्रेन मेंटेनन्स, हे 3 काम न्यूट्रिचार्ज DHA करते. आणि जसं तंत्रज्ञान प्रगत व्हायला लागले तशा गोष्टी आपल्याला कळायला लागल्या. परंपरेनं काही गोष्टी अगोदर पासूनच माहित होत्या, परंतु काही गोष्टी आपल्याला जसं तंत्रज्ञान डेव्हलप झालं तसं लक्षात आलं की 3 कामं न्यूट्रिचार्ज DHA पासून DHA होते. मग न्यूट्रिचार्ज DHA द्यायचं कसं? न्यूट्रिचार्ज देण्यासाठी अगोदरच्या काळी फक्त एक सोर्स होता, ते म्हणजे फिश ऑइल. माशाच्या तेलामध्ये न्यूट्रिचार्ज म्हणजे DHA मिळायचं, सॉरी न्यूट्रिचार्ज DHA मिळायचं माशाच्या तेलामध्ये, फिश ऑइल मध्ये मिळायचं. आणि सिंधी समाज जो आहे हा सिंधी समाज त्यांच्या गर्भवती महिलांना फिश ऑइल द्यायचा.
मी ज्या जिल्ह्यातून आहे, जालना जिल्ह्यातून, इथे सिंधी समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे. एक सिंधी बाजार सुद्धा आहे स्पेशल. सिंधी लोक खूप राहतात, सिंध प्रांतातून आले. आपल्या भारताच्या जो अगोदरचा सिंध प्रांत होता, त्या सिंध प्रांतातून आले सिंधी समाज हा राहतो जालन्यामध्ये. तर त्यांच्या गर्भवती महिलांना ते फिश ऑइल द्यायचे. फिश ऑइल का द्यायचे माहित नाही, हमारे यहाँ पे है परंपरा है तो हम देते हैं. तर त्या समाजाला माहित होतं जर आपण दिलं फिश ऑइल तर येणारी पिढी तल्लख बुद्धिमत्तेची होते. काही त्याच्याकडे मान्यता होती आणि ही मान्यता काही समाजात होती, काही समाजात नव्हती. परंतु जसं फिश ऑइल यावर काही खूप सारे याचे लिमिटेशन आहेत. काय लिमिटेशन आहे? एक तर फिश ऑइल जे असतं ते मांसाहारी असतं आणि शाकाहारी लोक ते घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे शाकाहारी लोक तर DHA पासून दूर राहतील, त्यांना मिळणारच नाही. हे लिमिटेशन आहे. दुसरं, खूप सगळ्या समुदायामध्ये मांसाहार वर्जित असतो, मांसाहार ते घेत नाहीत आणि फिश ऑइल असल्यामुळे त्यांना तर DHA मिळणार नाही. हे लिमिटेशन आहे फिश ऑइलची. जर कोणी मांसाहारी जरी असेल काही महिला, परंतु त्या गर्भावती राहिल्यानंतर त्या शाकाहारी होतात, त्या घेत नाहीत आणि त्यांना पसंत येत नाही. गर्भावस्थेमध्ये वॉमिटिंग वगैरे सुरू असते, त्यामुळे मांसाहार त्यांना मिळत नाही. आणि एक सगळ्यात मोठं कारण आहे की फिश ऑइलची का दुर्गंध असतो की तो दुर्गंध आपण सहन करू शकत नाही. आपण नुसतं फिश मार्केटमध्ये गेलं तरी त्या खतरनाक वास येतो, दुर्गंध येते, ती खतरनाक दुर्गंध येते. तर विचार करा तुम्ही, जर तुम्ही फिश ऑइलची किती दुर्गंध येत असेल. तुम्ही एका मोठ्या हॉलमध्ये बसले आणि आपली छोटी जी आता आरसेनचा सेंट आलाय ना, 3 बाटल्या एकत्र, काय संतोषी नाव काय त्याचं, एक खूप छान आलं 3-4 बाटल्याचे. मी त्या दिवशी ताईकडे पाहिलं. अजून नाही मिळालं सर मला. तुमच्या 4 बाटल्या आहेत? हो, की सोलच्या आहे. की सोल, हा आपल्या आरसीएमच्या कुठल्या प्रोडक्ट नाही ना, आपल्या आरसीएमचं प्रोडक्ट मध्ये. हा हे गजाननजी कुठलं आहे ते? की सोलचं गजाननजीकडे आहे पा. हा ते आहेत पा. तर त्याच्यावर बाटली जरी आपण ओपन केली तर त्याचा सुगंध निघतो. गजाननजीकडे आहे 4 बाटल्या आहेत, त्यातली एक बाटली ओपन केली त्याचा सुगंध निघतो. तेवढी जर फिश ऑइलची एक बाटली उघड केली आपण तर हॉल मधले सगळे लोक गायब होऊन जातात, पळून जातील, इतका त्याचा दुर्गंध येतो फिश ऑइलचा. म्हणून फिश ऑइल ज्या महिला आहेत त्या महिलाला अगोदरच उलट्याचा त्रास असतो आणि त्यांना जर म्हणलं की येणारी तुमची पिढी जी आहे ती खूप एकदम इंटेलिजंट बनल तर तुम्ही हे फिश ऑइल घ्या, तर त्या फिश ऑइलचा हे पाहिल्यानंतर ते म्हणजे इतका दुर्गंध आहे तर आपण नाही घेऊ शकणार, ते घेऊ शकणार नाही. कारण की अगोदरच महिलांना वॉमिटिंग सुरू असते, जसं त्यांना गर्भावस्थेत राहिल्या की त्यांना वॉमिटिंग सुरू होते आणि त्या पुढे घेणार फिश ऑइल, तर त्या घेऊ शकणार नाहीत, बिलकुल घेऊ शकणार नाहीत. म्हणून परत ज्या फिश असतात त्या फिश मध्ये पारा सापडतो त्यांच्या शरीरामध्ये आणि त्या पारामुळे हार्मफुल केमिकल आहे ते त्या फिश ऑइल मध्ये किंवा मछलीमध्ये असतं, मास्यामध्ये असतंय. मग नंतर आता लक्षात आलं ह्या मास्यामध्ये DHA येतो कुठून, तर लक्षात आलं की ह्या मासे काही स्वतः DHA तयार करत नाहीत. हे मासे एक प्रकारचे समुद्री शेवाळ खातात आणि त्या शेवाळामुळे या माशाच्या शरीरामध्ये DHA येतं. ते शेवाळ खातात, समुद्री पौधा म्हणजे शेवाळ खातात ते एक प्रकारचं. त्या शेवाळ अल्गी, ज्याला बॉटनिकल नेम त्याला अल्गी म्हणतात, ते शेवाळ खातात आणि त्या शेवाळामध्ये DHA असतं, म्हणून ह्या माशाला DHA मिळतं. म्हणजे खरा DHA चा सोर्स जो आहे ते शेवाळ आहे. ते शेवाळ आहे खरं DHA चा सोर्स आहे. परंतु माहित नसल्यामुळं आणि समुद्रातून ते शेवाळ आणणार कोण, तर त्यामुळं फिश ऑइल मध्ये DHA अगोदर मिळायचं असं वाटायचं, पण हा रिअल सोर्स आहे, रिअल सोर्स आहे समुद्री शेवाळ. आणि म्हणून समुद्री शेवाळातून आपण DHA मिळवू शकतो, फक्त त्यासाठी ती टेक्नॉलॉजी लागल. खरा DHA चा सोर्स समुद्री शेवाळ आहे. आणि मग न्यूट्रीचार्ज न, कारण की न्यूट्रीचार्ज ही एकदम सगळे शाकाहारी प्रोडक्ट बनवणारी आपली कंपनी असल्यामुळं आपण स्पेशली शाकाहारी DHA आपण समुद्री शेवाळापासून
बनवण्याची मिळवण्याची टेक्नॉलॉजी आणली. आता दुसरी गोष्ट ही आहे की ओमेगा असो किंवा डीएचए असो, याचं वैशिष्ट्य एक आहे, हे जर गरम तापमानाच्या संपर्कात आलं तर यातले औषधी गुणधर्म नष्ट होतात. म्हणून यांना नेहमी फ्रेश ठेवण्यासाठी सॉफ्ट जेल कॅप्सूल मध्ये आपल्याला द्यावं लागतं. सॉफ्ट जेल कॅप्सूल मध्ये, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर मराठवाड्यामध्ये मी राहतो, आमच्याकडे लिंबोळी म्हणतात. म्हणजे आपण मराठवाड्यामध्ये आमच्याकडे लिंबोळी म्हणतात, डोळ्यात घालायची लिंबोळी, वास घ्यायची लिंबोळी बोलतात मराठवाड्यामध्ये त्याला. कारण की ते लिंबोळीच आहे, ते जिलेटिन कॅप्सूल असते. ही जिलेटिन कॅप्सूल. तर जिलेटिन म्हणजे काय, तर ते जिलेटिन कॅप्सूल ज्या लिंबोळ्या सारख्या गोळ्या दिसतात, ज्याच्यातून आरपार आपण बघू शकतो, पारदर्शक टॅबलेट्स असतात, ज्यामध्ये खास करून द्रव पदार्थ असतात. हे जिलेटिन मला न्यूट्रिचार्ज आल्यानंतर लक्षात माहित झालं. मला सुद्धा अगोदर माहित नव्हतं. हे जिलेटिन सगळंच्या सगळं जनावराच्या हाडापासून बनवतात. अगोदर मला सुद्धा माहित नव्हतं. इथे एकदम खूप छान दिसायच्या, चकचकीत गोळ्या दिसायच्या, त्या कॅप्सूल दिसायच्या, खूप चकचकीत कॅप्सूल दिसायच्या. तर माहितच नव्हतं नेमकं हे कशापासून बनवतात हे माहित नव्हतं. तर हे जिलेटिन हे जनावराच्या चुऱ्यापासून बनवतात. आणि आपण संतोष पांडवजी तुम्हाला एक पुस्तक दाखवतात पहा. हे पुस्तक माझ्याकडे सुद्धा उपलब्ध होते, अगोदर आपण फार जणाला दिले. तर हे एक छोटं पुस्तक आहे. आता जे मला सापडू शकतात, भेटू शकतात, मी डेफिनेटली तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन देतो संतोषजी. हे असं पुस्तक सर ते. अनम्यूट व्हा संतोषजी. अनम्यूट होत नाही. मी तुम्हाला आधी स्पॉटलाइटवरून मी रिमूव्ह करतो, मग तुम्हाला अनम्यूट होता येईल. ओके, आता व्हा अनम्यूट. मी ज्या स्लाइड दाखवत आहे, या सगळ्याच्या सगळ्या स्लाइड या पुस्तकामध्ये पूर्वी, हो, त्या सगळ्याच्या सगळ्या स्लाइड पूर्वी जे आम्ही दाखवायचो, तर त्यामध्ये या स्लाइड आम्ही दाखवल्या जायचो. या सगळ्याच्या सगळ्या स्लाइड या छोट्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस डीएचे लॉन्च झालं होतं, त्यावेळेस या स्लाइड्स आम्ही दाखवायचो. पूर्ण माहिती दिलेली आहे सर यामध्ये डीएचए. डीएचए गजाननजीकडे सुद्धा आहे. गजाननजी अनम्यूट व्हा. ओके, हा यस सर. तुमच्याकडे सुद्धा आहे का ते पुस्तक? हो आहे. वा वा. दोन आहेत गजाननजी आपण? हा, डोनगाव. डोनगाव विथ वाशिम मधून? नाही, बुलढाणा. बुलढाणा. ओके. आता ह्या बुक मध्ये सुद्धा ती सगळी माहिती दिली आहे. 10-12 याचं ते पुस्तक आहे. त्यामध्ये सगळी माहिती आपण सुरुवातीला ज्यावेळेस न्यूट्रिचार्ट डीएचे नवीन लॉन्च झालं तर लक्षात नव्हतं आलं सगळ्यांना, म्हणजे लक्षात येण्यासाठी आपण हे दिलं होतं. ते जिलेटिन कॅप्सूल बनतात, म्हणजे या जिलेटिन पासून बनतात, जे की मांसाहारी आहे. आपण उपवासाच्या दिवशी त्या टॅबलेट घेत असू तर लक्षात घ्या, त्या मांसाहारी टॅबलेट आहेत. ज्याही चकचकणाऱ्या टॅबलेट दिसतात त्या सगळ्या मांसाहारी. याचा उपाय एकच आहे की आपण कॅरागिनांपासून वेज सॉफ्ट कॅप्सूल बनवू शकतो. हे जे आज दिसतं ना, हे सुद्धा एक शेवाळाच आहे, कॅरागिना नावाचा. हे सुद्धा एक समुद्र शेवाळ आहे वेगळ्या प्रकारचं. त्या कॅरागिनांपासून आपण सॉफ्ट कॅप्सूल बनवू शकतो, ज्याचे जे शाकाहारी राहतील. हे फक्त न्यूट्रिचार्जनं बनलं. आणि यासाठी न्यूट्रिचार्जनं स्पेशल अमेरिकन एका कंपनी सोबत टायअप करावं लागलं. अमेरिकेकडून टेक्नॉलॉजी, पेटेंटेड टेक्नॉलॉजी घ्यावी लागली, तेव्हा ह्या कॅप्सूल बनलेल्या आहेत. अशा चकाकणाऱ्या कॅप्सूल या आपल्याकडं आहेत. म्हणजे आतमधलं डीएचए 100% शाकाहारी आणि बाहेरचं कॅप्सूल सुद्धा शाकाहारी असलेलं एकमेव न्यूट्रिचार्ज डीएचए कडे आहे, ज्यामधलं आतलं डीएचए सुद्धा शाकाहारी आणि बाहेरचं शेल सुद्धा शाकाहारी आहे. तर किती डीएचए पाहिजे, तर रिसर्च असं सांगतात की एका महिलेला, गर्भवती महिलेला दररोज 400 मिलीग्रॅम डीएचए मिळालं पाहिजे.
आणि जर तिला 400 मिलीग्रॅम डीएचए पाहिजे असेल जर दिलं तर ते डीएचए त्या गर्भस्थ शिशूपर्यंत प्लासेंटा ज्याला आपण नाळ म्हणतो, शुद्ध मराठीमध्ये आपण नाळ म्हणतो, ह्या नाळेच्या माध्यमातून या बालकांपर्यंत आईनं घेतलेलं डीएचए मिळून जाईल. आता सगळ्यात मोठा प्रश्न, जर आम्हाला डीएचए गर्भवती महिलेला द्यायचं तर डॉक्टरांना विचारावं लागल का? तर डॉक्टरांना विचारावं लागल. एक विचारा की पुण्याचे डॉक्टर, मुंबईचे डॉक्टर का दिल्लीचे डॉक्टर, कोणाला विचारायचं आहे? असं तुम्ही जर विचारलं तर मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये पुणे, मुंबई, दिल्ली येथील गायनेकॉलॉजिस्ट ज्यांचा 20 वर्ष 30 वर्ष या सगळ्या क्षेत्रामध्ये अनुभव आहे आणि विशेष म्हणजे त्यांचं या सगळ्या क्षेत्रामध्ये काही शिकवणाऱ्या सुद्धा आहेत. शारदा जैन ज्या दिल्लीच्या आहेत त्या MBBSच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या डॉक्टर, यांना ज्यावेळेस विचारलं तर त्यावेळेस त्या म्हटल्या की हे तर एकदम गरजेचं आहे. त्यांना असं लक्षात आलं की हे सगळं अतिशय गरजेचं आहे असं त्यांना लक्षात आलं. तर मी तुम्हाला त्यातले काही व्हिडिओ मी तुम्हाला यातून दाखवतो. एक दोन व्हिडिओ आहेत आपल्याकडं, म्हणजे सगळ्या डॉक्टरचे व्हिडिओज आहेत. हे सगळे व्हिडिओज पाहिल्यानंतर एकदम जी शंका आहे का, ही शंका दूर होऊन जाते. सगळ्यात महत्वाची म्हणजे त्यांची शंका दूर होऊन जाते की हे आम्ही कोणाला विचारावं, हा सगळ्यात मोठी शंका असते. खूप जणांकडे एक शंका असते की आम्ही हे विचारायचं तर विचारायचं कोणाला, डॉक्टरांना विचारून द्यायचं. आणि हे व्हिडिओ तुम्हाला मिळतील कुठं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो की हा व्हिडिओ आपल्याला मिळतील कुठं. आपण सर्वात अगोदर व्हिडिओ पाहू. डॉक्टर मीना कामत यांचा व्हिडिओ पाहू. एक मिनिट. त्या डॉक्टर ज्या तुम्हाला आता दिसतील त्या आहेत डॉक्टर मीना कामत. ह्या मीना कामत दिसल्या का? मीना कामत दिसल्या का संतोषजी? येस. त्या डॉक्टर मीना कामत या सिनियर गायनाकोलॉजिस्ट मुंबईचे इथले, मुंबईतून आहेत. आणि यांना ज्यावेळेस विचारलं, कारण आपल्याला खूप जण विचार की आम्हाला डॉक्टरला विचारून द्यावं लागतं, डॉक्टरला विचारून देता येईल मला. आधी डॉक्टर काय म्हणतात ते ऐका. ओके. डीएचए मॉलिक्यूल ये बहुत महत्वपूर्ण मॉलिक्यूल है जो गर्भ में पल रहे शिशु के दिमागी विकास के लिए बहुत जरूरी है. मेरा मानना है कि गर्भवती महिला को रोजाना 400 मिलीग्राम डीएचए लेना जरूरी है. ओके. त्या म्हटल्या की गर्भवती महिलाला 400 मिलीग्रॅम डीएचए घेणं गरजेचं आहे. आता पुण्याचे डॉक्टर स्मिता शहा आहेत. डॉक्टर स्मिता शहा सिर्फ 11 मिलीग्राम डीएचए रोजाना मिलता है. भारतीय महिलाओं को सिर्फ 11 मिलीग्राम. म्हणजे आता किती मिळते डीएचए? तर डॉक्टर स्मिता शहा असं म्हणतात. त्या स्मिता शहा पुण्यावरून या असं म्हणतात की सध्या किती मिळते? तर सध्या फक्त 11 मिलीग्रॅम डीएचए भारतीय महिला मिळते. आणि त्यांनी त्या पुढे काय म्हणतात आपण ऐकूया. भारतीय महिलाओं को सिर्फ 11 मिलीग्राम डीएचए रोजाना मिल पाता है जो कि जरूरत से बहुत कम है. इसीलिए मैं स्ट्रांगली रेकमेंड करती हूँ कि हर गर्भवती महिला ने गर्भावस्था और स्तनपान के दौरान 400 मिलीग्राम डीएचए जरूर लेना चाहिए. फक्त 11 मिलीग्रॅम डीएचए सध्या मिळते. म्हणजे आज जे जेवण करतायत त्यातून फक्त आपल्या सगळ्याचा मेंदू हा 11 मिलीग्रॅम डीएचए पासून तयार झालाय. आपण माझे इतकाच चलतो, यापेक्षा जास्त गजाननजी चलू शकत नाही आहे. म्हणजे जितकं डीएचए मिळालं त्यामध्ये फक्त इतका मेंदू चलतो बाबा आपला, यापेक्षा जास्त चलू शकत नाही. आपल्या मुलाला मात्र आपण 400 मिलीग्रॅम डीएचए देऊ शकतो.
या पुण्यावरून गायनॉलॉजिस्ट सांगतात की 400 मिलीग्रॅम DHA आपल्याला मिळालं पाहिजे. आणि तुम्ही हे सगळेचे सगळे जे आहेत व्हिडिओ जे आहेत, हे व्हिडिओ आपल्या वेबसाईटला अवेलेबल आहेत. आपल्या तर कसं काम करते यासाठी ह्या स्मिता शहा यांचाच At the end of 9th month, 70%. At the end of 9th month. हे पहा नेमकी डेव्हलपमेंट कशी होती यासाठी स्मिता शहा काय सांगतात आपण ऐकूयात. की ते एकदम बारकाईने सांगतात की 9व्या महिन्यानंतर काय होतंय, कसा काम करत. At the end of 9th month, 70% of the brain is already developed. DHA का महत्व यहीं पर खत्म नहीं होता. डिलीवरी के बाद भी बच्चे के ब्रेन का डेवलपमेंट पहले 2 साल तक 15% होता है. संतोषजी आवाज येत नव्हता का? आवाज येत होता, फक्त तुमची स्क्रीन शेअर झालेली होती सर, तो व्हिडिओ नव्हता. बर परत येतात बोल. त्याला काय आपल्याकडेच आहे सगळं, तुम्ही फक्त मला सांगत जा. ओके. At the end of 9th month, 70% of the brain is already developed. DHA का महत्व यहीं पर खत्म नहीं होता. डिलीवरी के बाद भी बच्चे के ब्रेन का डेवलपमेंट पहले 2 साल तक 15% होता है. इस दौरान शिशु को DHA माँ के दूध द्वारा ही मिलता. म्हणजे नुसत्या गर्भावस्थेमध्ये नाही तर गर्भावस्थेनंतर स्तनपान ज्यावेळेस करतात, दूध बाळाला ज्यावेळेस पाजतात, त्यावेळेस सुद्धा त्यांना 30% जो विकास मेंदूचा राहिला होता तो विकास 30% नंतर होतो. आवाज आलता संतोषजी का नाही? आलता नरेशजी आलता. आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला स्पेशली कुठे मिळतात ते दाखवतो. हे फक्त मी तुम्हाला जे ट्रेलर दाखवले 4-4, 5-5 मिनिटाचे व्हिडिओज आहेत जे आपण अशा महिलांना आणि त्यांच्या पालकाला दाखवू शकतो जे गर्भावस्थेमध्ये आहेत आणि म्हणतात की आम्ही डॉक्टरला विचारू का. तर त्यांना आपण विचारायचं कुठल्या डॉक्टरला विचारायचं, पुण्याच्या विचारायचं, मुंबईच्या विचारायचं का दिल्लीच्या विचारायचं. तर त्यांच्या आपण ते व्हिडिओ त्यांना दाखवू शकतो की स्ट्रॉंगली रिकमेंड करतात की तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलाला DHA मिळावं, त्याचा ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन ऍक्टिव्हेशन चांगलं व्हावं, तर त्यावेळेस त्यांना आपण न्यूट्रीच्या DHA दिल्या गेलं पाहिजे असं ते बिलकुल स्ट्रॉंगली रिकमेंड करतात. या सगळ्या ज्या आहेत हे स्ट्रॉंगली रिकमेंड लोक आहेत, सगळे डॉक्टर्स आहेत जे अतिशय सिनियर आहेत. त्यांचे तुम्ही गुगलला त्यांचं नाव सर्च करू शकता की खरोखर आहेत का. त्या 4 गायनेकॉलॉजिस्टचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत. मग ज्यांना माहित नव्हतं त्यांचं नाही, पण ज्यांना माहित झालंय त्यांना त्यांचे मुलं इंटेलिजंट करण्याची जिम्मेदारी आपली आहे, त्यांची आहे. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे क्लास लावून वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला ठेवून उपयोग होणार नाही. अगोदरच त्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट होणं आवश्यक आहे. ज्यावेळेस ते मुलं मोठे होतील, गुगलवर सर्च करतील आणि म्हणतील की 2015 पासूनच DHA अवेलेबल होतं, त्याच वेळेस तुम्ही आम्हाला DHA दिलं असतं तर आमचा ब्रेन ऍक्टिव्हेशन चांगला झाला असता, आम्ही आणखी चांगले मार्क मिळवू शकलो असतो. आता नीट मध्ये तर 700च्या जवळपास मार्क लागायला लागले MBBS ला लागण्यासाठी. जितके माझा ब्रेन डेव्हलपमेंट झालाय त्यामध्ये इतकेच मार्क मिळू शकतात मम्मी, किंवा जितक्या माझा ब्रेन डेव्हलपमेंट झाला तितक्यामध्ये इतकेच मार्क मिळू शकतात पप्पा, यापेक्षा जास्त आपण जाऊ शकत नाही. त्याला जे 700 मार्क मिळायला लागले त्याने DHA दिलं होतं लहानपणी. असं आपल्याला नंतर आपले मुलं म्हणू नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर आता जे मुलं आहेत गर्भावस्थामध्ये असतील किंवा जे दूध पिणार असतील त्या सगळ्यांना आपण DHA देऊ शकतो. जसं गर्भावस्था सुरू झाली DHA द्यायला सुरुवात करा. त्यानं गर्भावस्थेमध्ये मुलाचा विकास सुद्धा चांगला होतो, वजन सुद्धा चांगलं होतं आणि त्याच्या डोळ्याची जे
डोळे बंद असतं तर डोळ्याचा विकास सुद्धा चांगला होतो. आईचे हार्मोन सुद्धा चांगले सिक्रेट होतात. सिक्रेशन त्याच्या आईच्या हार्मोनचं सुद्धा चांगलं होतं. आईला झोप सुद्धा चांगली लागते. आपण एक ग्लास पाण्यासोबत DHA आपल्याला 200 आहे, न्यूट्रीच्या DHA 200 आहे, आपल्याला दिवसातून 2दा घ्यावे लागतील. आणि जोपर्यंत जेव्हापासून प्रेग्नन्सी राहिली तेव्हापासून तर जोपर्यंत आई मुलाला दूध पाजते तोपर्यंत आईला न्यूट्रीच्या DHA 200 द्यायचा आहे दिवसातून 2 वेळेस, कारण की 400 मिलीग्रॅम मिळायला पाहिजे. आणि दुधातून त्यांना मिळत जाईल. आणि पहिल्या 2 वर्षामध्ये मेंदूचा 15% विकास होतो पहिल्या 2 वर्षामध्ये. त्यावेळेस त्या दुधातून आईच्या दुधातून मुलाला DHA मिळत. आणि ज्या वेळेस मुलगा बाहेरचं जेवायला लागल, बाहेरचं काही खायला लागल, त्यावेळेस त्यांना आपण शाकाहारी DHAचा वेज सॉफ्ट कॅप्सूल 50 मिलीग्रॅमचं DHA न्यूट्रीच्या DHA ट्विस्ट नावाची कॅप्सूल होती. ही कॅप्सूल आपल्याला फोडून त्यातलं DHA त्याच्या जेवणामध्ये मिक्स करून आपल्याला द्यायचं आहे. या प्रकारे ही कॅप्सूल खाऊ घालायची नाही. यामधलं त्याला फिरवायचं, तोडायची ती कॅप्सूल आणि त्यातलं DHA त्याच्या जेवणामध्ये मिसळायचं आहे आणि त्याला खाऊ घालायचं आहे. ही बॉटल चाइल्ड लॉक वाली आहे. ही सहज उघडत नाही. ही सहज बाटली उघडत नाही. चाइल्ड लॉक आहे. बरोबर संतोषजी? हो. गजाननजी कशामुळे बनवली असेल बरं अशी बॉटल? तर कसं आहे, लेकरं आपल्या माघारी हातात घेतात आणि नंतर खाल्लं तर काय करतात? त्यामुळे काय करतात, आपल्या घरी जसं न्यूट्रीच्या DHA आणलं की त्याची आई शेजारी पाजारीला सांगते की हे जे ना यांना असा मेंदू विकसित होतो, मुलं असे हुशार होतात, त्यांच्या ब्रेन ऍक्टिव्हेशन होते आणि हे एकदम बुद्धी तल्लख होती, खूप हुशार होतात मुलं. मग तो मुलगा विचार करतो की आई मला हुशार करण्यामध्ये वेळ का लावायला लागली, मी 5-7 गोळ्या एकदाच खातून लय हुशार होतो, शक्तिमान होतो, आहे की नाही? फास्ट पुढे जायचं आणि ते म्हणतात अरे. तर मग जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बिलकुल, मग तो म्हणतो आई उशीर का करायला लागली, आई उशीर का करायला लागली, मी तर पटकन हुशार व्हायचं म्हणतो, आहे की नाही? मग मला पटकन हुशार व्हायचं तर आई उशीर का करते, म्हणून मग ते. हा मनीषाजी बोला. नमस्कार सर. बोला सर, या DHA ट्विस्ट आहे ना, माझ्या गावामध्ये एक असं छोटं बाळ, एक पेशंट सापडलं होतं मला. त्याच्या अंगावरती पूर्ण असं काळे, म्हणजे त्याची थोडी सुद्धा अशी त्वचा दिसत नव्हती, पूर्ण काळे काळे स्पॉट होते त्याच्या अंगावर आणि त्याला अशी नॉनस्टॉप खाज यायची. तर ज्यावेळेस आम्ही समूहाच्या मीटिंगला जायचो ना, तर त्यांनी, मी आपल्या न्यूट्रिशन बद्दल सांगत होते, तर त्यांनी विचारलं की बाळासाठी काय आहे का. मग मी त्यांना ते इंग्रज सरांच्या मदतीने तेव्हा दिलं होतं. तर सर, त्यांनी मला असं सांगितलं होतं की आम्ही आतापर्यंत 4 ते 5 लाख रुपये खर्च केलाय म्हणे, इकडे डॉक्टरकडे जा तिकडे जा, पण कसलाच फरक पडत नव्हता. आपली त्यांना मी एक DHA ट्विस्ट आणि सरांनी सांगितलं होतं खोबरेल तेल त्यांना लावायला त्याच्या अंगाला आणि 1 चमचाभर आपलं हेल्थ गार्ड ऑइल त्याला कशा पण स्वरूपातून त्याच्या अन्नामध्ये गेलं पाहिजे ना, असं सांगितलं होतं. तर सर, त्यांनी फक्त 1 ते 2 महिने ट्रीटमेंट केली तर ते बाळाला जवळजवळ 50 ते 60% फरक पडला होता सर. तो फरक कदाचित ताई कशामुळे पडला असेल, कारण ब्रेन ऍक्टिव्हेशन हा जो मुद्दा आहे, म्हणजे आता नवीन मनीषा ताईनं नवीन गोष्ट सांगितली आपल्याला. ब्रेन ऍक्टिव्हेशन, ब्रेन मध्ये पाथ असतात. आपल्या ब्रेनचा एक एक न्यूरॉन्स जो असतो, ब्रेनच्या एका सेलला आपण न्यूरॉन म्हणतो, हे न्यूरॉन्स एकमेकाला कनेक्ट असतात. जितके जास्त पाथ कनेक्टेड असतात तितकं जास्त ब्रेन ऍक्टिव्हेशन होते. जसे जितके जास्त रस्ते असतील तितके ट्रॅफिक मोकळी चालते, जितके कमी रस्ते तितके ट्रॅफिकला वेळ लागतो. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूमध्ये जास्ती ब्रेन मध्ये जास्त पाथ निर्माण व्हायला पाहिजेत आणि 2 वर्षानंतर ब्रेन मध्ये पाथ निर्माण व्हायला सुरुवात होते. तो मुलगा नवीन नवीन माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, चाखून चोखून चाटून काही करून. त्याला प्रत्येक गोष्ट तोंडात काय घालतो, त्याला ती चव पाहिजे त्याची, कसं दिसतंय, हात का लावतो, त्याचा आकार त्याला लक्षात घ्यायचा असतो, त्याचं वजन लक्षात घ्यायचं असतं. त्यावेळेस पाथ निर्माण होणं सुरू असतात, वेगवेगळ्या ब्रेन ऍक्टिव्हेशन होणं सुरू असतं. त्यावेळेस न्यूट्रीच्या DHA मिळणं अतिशय आवश्यक असतं. आणि त्यावेळेस जर आपण दिलं तर ते चाइल्ड लॉक याच्यामुळेच केलंय,
त्याला वेगळी सिस्टम यामुळे केली की लहान मुलाला लवकर उघडता यायला नको. त्यांना 3-4 टॅबलेट त्याला वाटतं एकदाच खावे, लवकर मी हुशार व्हावं, लवकर माझी बुद्धी तल्लख व्हावी, म्हणून त्याला चाइल्ड लॉक सिस्टम आपण केलेली आहे. चाइल्ड लॉक सिस्टम केली आहे. व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी स्वादामध्ये न्यूट्रिचार्ज डीएचे ट्विस्ट आहे. आणि जशी ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस 2 वर्षानंतर 2 न्यूट्रिचार्ज डीएचे कॅप्सूल द्यायचं. म्हणजे जेव्हा तो खायला सुरुवात केली की एक न्यूट्रिचार्ज डीएचे कॅप्सूल जेवणात द्यायची. 2 वर्ष झाला, ब्रेन ऍक्टिव्हेशन सुरू झालंय, त्यावेळेस जास्त गरज आहे, त्यावेळेस त्यांना 2 कॅप्सूल द्यायच्या. आणि 2 ते 6 वर्षापर्यंत आपण त्याला 2 कॅप्सूल इथं द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण त्याला न्यूट्रिचार्ज किड्स आपण सुरू करायचं आहे. मित्रांनो, न्यूट्रिचार्ज डीएचे हे चमत्कारिक प्रोडक्ट आपल्या हातात लागलेलं आहे, जे ब्रेन डेव्हलपमेंट साठी काम करते. बाजारामध्ये तुम्हाला कुठं जर मिळालं तर शाकाहारी डीएचे कुठेही मिळणार नाही. हे न्यूट्रोवाकडे आहे, न्यूट्रलाइट कडे आहे. त्याच्यामध्ये डीएचएचा सोर्स, न्यूट्रलाइटचा तर सरळ सरळ हा मांसाहारी आहे. याचा डीएचएचा सोर्स आहे शाकाहारी, परंतु त्यांच्याकडं जी किंमत आहे ही किंमत फार जास्त आहे. न्यूट्रलाइट सेरम आणि न्यूट्रोवाकडे फक्त 74 मिलीग्रॅम डीएचए आहे, फक्त 74 मिलीग्रॅम. आपल्याकडे 400 मिलीग्रॅम, अगोदर 400 मिलीग्रॅम आपण देऊ शकतो. आता आपण 200 मिलीग्रॅमचे कोण टॅब्लेट केले आहेत. शाकाहारी डीएचए, शाकाहारी कॅप्सूल, म्हणजे आपलं डीएचए शाकाहारी आणि बाहेरचं कॅप्सूल सुद्धा शाकाहारी. हे झालं गर्भवती महिलांसाठी न्यूट्रिचार्ज डीएचए, शिशुसाठी न्यूट्रिचार्ज डीएचए. आता जे सिनियर मंडळी आहेत, 60 वर्षापेक्षा जास्त वयाची जी मंडळी आहेत त्यांना अल्झायमर हा आजार होऊ शकतो. बर, त्या बाळाचा व्हिडिओ सुद्धा मनीषाताईने मला टाकलाय. बर, तर विस्मरण हा आजार होतोय. जसं 60च्या नंतर माणूस गेलं, आपल्याकडे मन होती 60 बुद्धी नाठी. म्हणजे बुद्धी नाठी काय व्हायची, तर जे ब्रेन जे रिपेअरिंग आहे त्यासाठी उपलब्ध काही नव्हतं. तर ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीला आपण न्यूट्रिचार्ज डीएचए द्यायला पाहिजे. त्यामुळं त्यांचं ब्रेन ऍक्टिव्हेशन वाढेल, त्यांची स्मरणशक्ती वाढेल आणि जे अल्झायमर सारखे आजार आहेत या आजारांना आपले सिनियर मंडळी बळी पडणार नाहीत. म्हणजे रस्ता विसरणं, घराच्या लोकांची नावं विसरणं, पाहुण्या रावळ्याला ओळखत नाहीत, त्या लग्नामध्ये त्यांना बसवतात, नवरदेव नवरी दर्शन घेतात, ते विचारतात हे कोण आहेत, त्याला सांभाळून याची पोरगी येते, ते विसरून जातात. आणि आपण सुद्धा ज्यांना वाटत असेल की मला माझ्या बी लेग मध्ये किती बिझनेस झालाय नेहमी नेहमी चेक करावं लागतोय, कोणी किती न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यात हे मला नेहमी नेहमी चेक करावं लागतंय, आपण सुद्धा न्यूट्रिचार्ज डीएचए घेतलं पाहिजे, डोळ्यासाठी सुद्धा आणि ब्रेन डेव्हलपमेंट साठी सुद्धा. म्हणजे आपल्याला वाटत असेल की मला काही विसरायचं नाही, माझी बुद्धी तल्लख राहावी, तर सिनियर सिटीजनला तर डेफिनेट न्यूट्रिचार्ज डीएचए 200 आपण दिलं पाहिजे. त्यांना त्यांची स्मरणशक्ती कमी व्हायला लागली, ज्यांचे हातपाय जास्त थरथर कापतात, तर जे पार्किन्स नावाचा हा पुढे आजार होत असतो अल्झायमरचा, म्हणजे विस्मरणानंतर पार्किन्स कडे जातात. आणि हा परदेशामध्ये फार मोठा आजार होतो, कारण की तिकडं दीर्घकाळ लोक जगतात, त्यांचे दीर्घकाळ लोक जगतात आणि त्यांची विस्मरण होऊ नये त्यांना, म्हणून त्यांना न्यूट्रिचार्ज डीएचए आपण सिनियर सिटीजनला सुद्धा दिलं पाहिजे. काही चांगले श्रीमंत लोक असतात ज्यांच्याकडे सिनियर सिटीजन असतात, त्यांना जाऊन सांगा, हे विसरतात का गोष्टी, त्यांना चष्मा कोट ठेवायला लक्षात येत नाही, व्यक्तींची नावं लवकर लक्षात राहत नाहीत, अशा सगळ्या सिनियर मंडळीला सुद्धा, ज्यांच्याकडे सिनियर मंडळीची काळजी घेतली जाते, अशा कुटुंबात जा आणि त्यांना तुम्ही म्हणा या बाबासाठी आजीसाठी ना ही टॅब्लेट खूप चांगली आहे, त्यांचा मेंदू काम करत. कारण की ते बऱ्याचदा त्यांना लक्षात येत नाही. त्यांना जे नैसर्गिक विधी आहेत ह्या नैसर्गिक विधी करताना लक्षात येत नाहीत. आणि मोठमोठ्या लोक म्हणजे त्यांच्या घरात त्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा, त्यांना म्हणा यावर एकच उपाय आहे, त्यांना न्यूट्रिचार्ज डीएचए द्या, त्यांचं मेंदू परत काम करायला लागेल. आणि मेंदू काम करायला लागेल, हे जे तुम्हाला त्रास होतोय घरच्या बाकीच्या मंडळीला, या त्रासापासून सुद्धा दूर राहतात. बऱ्याचदा मंदिरात जातात, रस्ता विसरतात, फोन नंबर लक्षात नसतो, ऐकायला कमी येतं, आणि अशा वेळेस घरच्यांची खूप
तारांबळ होते. तर सिनियर मंडळीला त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आपण न्यूट्रिशन किंवा मेंदूच्या रखरखावासाठी मेंटेनन्ससाठी न्यूट्रीच्या डीएचे दिल्या गेलं पाहिजे. 60 वर्षानंतर न्यूट्रीच्या डीएचे सिनियर मंडळी सुद्धा घेऊ शकतात. चष्म्याचा नंबर खूप वेगानं वाढतो, तर त्यावेळी सुद्धा न्यूट्रीच्या डीएचे काम करतं. सिनियर मंडळी सुद्धा आपलं यामध्ये आपण त्यांना न्यूट्रीच्या डीएचे द्यायला पाहिजे. जसं गर्भावस्था असणाऱ्या महिलांना देतो, लहान मुलांना देतो, तसंच आपण सिनियर सिटीजनला सुद्धा न्यूट्रीच्या डीएचे देऊ शकतो, द्यायला पाहिजे. त्यांना सुद्धा आपण द्यायला पाहिजे. विस्मरण हा आजारापासून आपण दूर राहू शकतो. आपले डॉक्टर खोब्रागडे साहेब बसले आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही काही जणांना दिलं होतं का न्यूट्रीच्या डीएचे? सर कुणाला दिलं होतं? म्हणजे मी रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये डीएचे देत असतो सर पेशंट लोकांना. बरं, सिनियर कुणाला दिलं आहे का? सिनियर सिटीजनला? हा, सिनियर सिटीजन लोकांची जे मेमरी कमी होते त्यांना एक चांगला ऍक्शन होते सर यांचं. छान ऍक्शन आहे. आणि ते विस्मरण वगैरे कमी होते. हे डॉक्टर खोब्रागडे आहेत भंडाऱ्यावरून, आणि त्यांनी ते प्रॅक्टिशनर आहेत. स्वतः त्यांचं रेग्युलर त्याची ओपीडी चांगली ओपीडी आहे, त्यामुळे त्यांना बीसीसीच्या प्रोग्रामला येता आलं नाही. ओपीडी सोडून त्यांना येता आलं नाही. त्यांनी त्यांच्या सुविध पत्नीला पाठवलं होतं बीसीसीच्या प्रोग्रामला. आमची भेट झाली होती. तर रेग्युलर प्रॅक्टिशनर आहेत, ते गर्भवती महिलेला तर देतातच, परंतु सिनियर सिटीजन ज्यांना विस्मरण होते अशा लोकांना सुद्धा त्यांनी न्यूट्रीच्या डीएचे दिलेलं आहे, आणि लक्षात आलं त्यांचं विस्मरण कमी होतं. हे 2 प्रकारचे टार्गेट ग्रुप आपल्याकडे आहेत ज्यांना आपण न्यूट्रीच्या डीएचे देऊ शकतो. शाळा कॉलेजमध्ये जातात ज्यांना वाटत नाही की मला ब्रेन डेव्हलपमेंट करायचंय, अशा कुणालाही आपण न्यूट्रीच्या डीएचे 200 देऊ शकतो. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, कुठलाही साईड इफेक्ट नाही, अजिबात साईड इफेक्ट नाही न्यूट्रीच्या डीएचा. त्याचा सुगंध खूप छान येतो आणि आपण देऊ शकतो. आता आपण बघूयात न्यूट्रीचार्ज वुमन याची किती खरेदी झाली आहे आपल्या. बोला संतोषजी. हा सर, माझ्या मुली आज बी घेतात बरं का. आता 6वीला आहे आणि 8वीला आहेत 2 मुली. ते तिघी पण हे घेतात, रेग्युलर घेतात सर. आणि त्याला माहित आहे की यानं जर आपला मेंदू तल्लख होणार आहे, घरी दुकानामध्ये अवेलेबल आहे, तर मम्मी पप्पाला विचारायची काय गरज आहे. आपण आपल्या मेंदूची काळजी घेतली पाहिजे हे त्यांना लक्षात आलं, म्हणून ते बिलकुल घेणार. आणि याचा रिझल्ट मी संतोषजी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता का? नाही सर. मी कुणाला आमच्या साल्या साहेबाच्या मुलाचा व्हिडिओ टाकला होता. तर त्यांना न्यूट्रीच्या डीएचे दिलं, आणि त्यानंतर त्याची मम्मी त्याची इतके व्हिडिओ बनवायला लागली की 2 वर्ष आत तो डान्स करायला लागलाय, त्याला गाणे कळायला लागले, त्या गाण्याच्या स्टेप करायला लागलाय. जे विनोद असतात आपल्या व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला विनोद येतात, ते सगळं करायला, आणि त्यांचा पूर्ण परिवाराचा विश्वास त्यानंतर बसला न्यूट्रीच्या डीएचे काय काम करते. आणि आता तुम्ही सगळे एकदम जवळचे मित्र आहात म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांना सांगितल्यानंतर त्यांचा इतका विश्वास बसला की बघ, काही जण प्रोडक्ट विकत घेतात विश्वास बसल्यानंतर. काही जण संतोषजी आपले दुकान सुरू करतात प्रोडक्ट वर विश्वास बसल्यानंतर. काही जण त्यानंतर शॉप सुरू करतात. त्यांनी डेपो घेतला आरसीएमचा, त्यांच्या नंतर त्यांच्या वडिलांनी डेपो घेतला की प्रोडक्ट म्हणजे तुमच्या प्रोडक्ट मध्ये इतकं आहे की त्यांनी बीडचा डेपो, त्याचे इतके खास व्हिडिओ पाहिले आम्ही, इतके खास त्याचे भाषा कौशल्य, लर्निंग स्किल, स्पेशली लर्निंग स्किल, आणि जे आपले भाषा कौशल्य आहेत या भाषा कौशल्यामध्ये खूप फरक पडतो. आणि तो म्हणजे लक्षात येण्याजोगता फरक आहे. म्हणजे असं नाही 19-20 का फरक नाही, ते व्हिडिओ दाखवते 19-20 का फरक नाही, लक्षात येण्याजोगा फरक तुम्हाला न्यूट्रीच्या डीएचे दिल्यानंतर त्याच्या आई वडिलांना लक्ष येतो. आम्ही ज्यांना दिलं त्यांना लक्षात आलं की नाही सर, ही खूप छान आम्हाला फरक लक्षात आला. त्याच्या डोळ्याची स्थिरता, म्हणजे आईनं जर न्यूट्रीच्या डीएचे घेतलं, बाळ जन्मानंतर जे डोळे स्थिर होऊन असतं, जे सिनियर मंडळी आहे त्यांना माहित आहे की डोळे स्थिर करतं का नाही तो बाळ,
म्हणजे ते एक एक गोष्ट त्याला लक्षात यायली का नाही, तर लवकर डोळे स्थिर होतात आणि नंतर त्याचे भाषा कौशल्य फार लवकर लगेच म्हणजे त्याच दिवशी जर कॉलनीमध्ये गल्लीमध्ये एखाद्याच्या सोबत जर लक्षात आलं की यांचा सुद्धा त्याच दिवसाचा जन्म आहे आणि दोन याचा कम्पेअर जर केलं तर लक्षात येईल की याची भाषा कौशल्य लवकर डेव्हलप व्हायला लागलेले आहेत. लर्निंग स्किल लवकर डेव्हलप होतात. जसं न्यूट्रिचार्ज किड्सचे आपण क्लिनिकल प्रूव्हन आहे की न्यूट्रिचार्ज किड्स घेतल्यानंतर लर्निंग स्किल डेफिनेटली डेव्हलप होतात. ते त्यामध्ये डीएचए थोड्या प्रमाणात टाकलेलं असल्यामुळं आणि नंतर आपल्याला लक्षात आलं की न्यूट्रिचार्ज डीएचए कामाचं आहे. आपण स्पेशल प्रोडक्ट त्यासाठी बनवलं आहे. आपण अगोदर किड्स मध्ये न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये डीएचए होतं, आपण त्याचं स्पेशल प्रोडक्ट बनवलं. आता एक लक्षात आलं की आता न्यूट्रिचार्ज कुठं पाहायचं की माझ्या न्यूट्रिचार्ज वुमन माझ्या टीम मध्ये न्यूट्रिचार्ज वुमन किती झाले आहेत हे कुठं पाहायचं, हे आपल्याला पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला वेबसाईट वर जावं लागतं. यासाठी एकच हे आहे ते म्हणजे आपल्याला वेबसाईट वर जावं लागतं. वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्याला मी तुम्हाला लाईव्ह स्क्रीन दाखवतो. तुम्ही जर वेबसाईट वर गेले तर तुम्हाला मी लाईव्ह स्क्रीन दाखवतो की आपल्याला कसं बघता येईल. फक्त यासाठी आपल्याला जे आहे यासाठी आपल्याला आरसीएम बिझनेस लॉग इन आयडी वर आपल्याला जावं लागतं. आपण दिसतंय का लॉग इन आयडी कुठे? ओके, तुम्हाला दिसत असेल आता आरसीएम बिझनेस होम लॉग इन. आपण आरसीएम बिझनेस होम वर जरी गेलो त्यानंतर आपल्याला जायचंय ओपन होते त्याला. आलो, आपण लॉग इन करायचं. लॉग इन झाल्यानंतर इथं आपलं सगळं यायला लागतं. आपलं काय फावलं, आपण कोण आहेत काय आहेत. आणि इथं लेफ्ट साइडला आपल्याकडे आहे न्यूट्रिचार्ज डॅशबोर्ड. खाली आल्यानंतर आपला न्यूट्रिचार्ज डॅशबोर्ड येईल. या न्यूट्रिचार्ज डॅशबोर्ड वर क्लिक केल्यानंतर आपल्याकडं 3 ऑप्शन त्यामध्ये ओपन होतात. 3 ऑप्शन आपल्या इथे ओपन होतात. हे माझ्या मिसेसचा मी ओपन केला आहे. मिसेसचा आयडी वर मी ओपन केला आहे आणि इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल की इथं हे 3 जे ओपन जायचं. इथं न्यूट्रिचार्ज वुमन वर क्लिक केलं की तुमचे किती न्यूट्रिचार्ज वुमन आहेत हे तुम्हाला कुठल्या महिन्यापासून येईल हे तुम्हाला मागच्या एप्रिल पासून जे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे तिथून आपल्याला लक्षात येऊन जाईल की आपल्याला किती आपल्या न्यूट्रिचार्ज वुमन झाले आहेत परचेस आपल्या सेल्फ आयडी वर किंवा आपल्या टीमच्या आयडी वर आपल्याला इथे लक्षात येऊन जाईल. तर हे पहा, काल परवा 2 दिवस खूप फोन आले की सर किती न्यूट्रिचार्ज वुमन झाल्यात कसं पाहावं, किती न्यूट्रिचार्ज वुमन झाल्यात कसं पाहावं. तर तुम्ही लॉग इन करा. लेफ्ट साइडला जो आपला कॉलम येतात त्यामध्ये न्यूट्रिचार्ज डॅशबोर्ड आहे त्यावर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला न्यूट्रिचार्ज वुमन किती झाल्या हे लक्षात येईल. आणि त्यासोबत जर आपण अॅनिव्हर्सरीला आलो तर आपल्या तिथं तिथं स्टेजवर फक्त मोठे लोक सन्मानित होतील. परंतु आपल्याला जर सन्मानित व्हायचं असेल तर आपल्याला 15 न्यूट्रिचार्ज वुमन जर आपण घेतलेल्या असतील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये मिळून तर तुम्हाला हा मस्तपैकी असा रुमाल मिळून तुम्ही तिथं
तिथं बसू शकतात. तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या 15 पीस किंवा जास्त जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जर केले जर असतील तर तुम्हाला तिथं रुमाल आहे की नाही, आपल्या टावेल टोपी घालून सन्मान असतो ना, तर टोपी नाही बाबा आपण रुमाल घालून ते तुमचा सन्मान करू आणि तुम्हाला सगळं वेगळ्या छान फील. तर डेफिनेटली जे 1 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत ज्यांनी 5 न्यूट्रिचार्ज ह्युमन विकत घेतलेले आहेत त्यांनी जर 500 रुपयाचे जर टूल्स विकत घेतले तर 200 रुपयाची टाय त्यांना फ्री आहे. 200 रुपयाची टाय. आता हे नवीन हे केलं की दुसरं नाही द्यायचं, आपण टाय देऊ. जर तुम्ही 500 रुपयाचे टूल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बुकलेटचे आपले जर सेट ठेवणार आहोत, त्यामध्ये जर तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला म्हणजे हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुक असो किंवा आपले मासिक धर्म आणि हिमोग्लोबिनचं बुक असो, हे जरी विकत जर घेतले 500 रुपयाचे तर 200 रुपयाची टाय किंवा दोन्ही मिळून जरी विकत जर घेतले तर 200 रुपयाची प्रीमियम टाय आपल्याला तिथं फ्री मिळणार आहे. कुठं? अॅनिव्हर्सरीला. आता बोला साहेब काय म्हणतात? डॉक्टर सर जय आरशिम. बोला. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. आता आपण ओपन केला, तुम्ही डॅशबोर्डवर दाखवलं न्यूट्रिचार्ज कॅश आवर तिथं आलं. कॅश आवरला जर आपण ओपन केलं तर त्याच्यात ईमेल आयडी मागतंय आणि टार्गेट मागतंय 10,000, 25,000 आणि 50,000. आता तुम्ही कुठल्या टार्गेट साठी आधी अप्लाय केलं होतं तुम्हाला तुमच्या लक्षात आहे का? मी तर काही अप्लाय केलं नाही, पण न्यूट्रिचार्ज वुमन आपल्या चालू आहेत, म्हणजे आतापर्यंत 27 झाले आहेत. तर तुम्ही ते इकडे क्लिक करून पाहिलं का न्यूट्रिचार्ज वुमन वर? दोन येतं, न्यूट्रिचार्ज रिफ्रेशर पण येतं आणि न्यूट्रिचार्ज वुमन पण येतं. हा, तर वुमनला प्रेशर वुमनला क्लिक केलं, 27 झाले आहेत. ओके. या म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 27 झाल्यात का? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 27 झाल्यात. तर तुम्ही 50 करा. 50 होऊ शकतात तुमच्या, 2 दिवस आहेत. 50 करा. 50 वर तुम्हाला जे नंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये प्रोग्राम होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि न्यूट्रिशन वुमनचा बॅच मिळेल. राईट. नाही, एक कॅश आवरचं काय आहे ते विचारतोय मला फक्त. ते ईमेल आयडी टाकून पहा. ईमेल आयडी टाका. तुमचे काही तुमच्या अकाउंटवरचे पैसे जाणार नाहीत, तुमचे अकाउंट काही होणार नाही याची गॅरंटी. आपण अधिकृत वेबसाईट वर आहोत. ते मेल आयडी टाका, मग ते तुम्हाला सांगतील की सर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं का केलं नव्हतं, काय ते एकदम चांगल्या प्रकारे माहिती सांगितले. तुमच्या अकाउंटवरचे पैसे वगैरे काही घेणार नाही. आता पहा, 3 डॅशबोर्डवर तुम्हाला 3 दिसतील, कारण की न्यूट्रिशन डॅशबोर्ड आहे, रोज नवीन नवीन डेव्हलपमेंट आहे. काल परवापासून तो कॅश आवरचा डॅशबोर्ड ओपन झाला. अगोदर फक्त 2च होते. दररोज डेव्हलपमेंट आहे. दररोज आपण पुढे जात आहोत. दररोज आपण प्रगती करत आहोत. जर आपण आरसीएम न्यूट्रिचार्ज सोबत ऍक्टिव्हली आहोत तर दररोज आपली प्रगती सुरू आहे. दररोज नवीन काही ना काही आपल्याला माहिती पडत आहे. तर तुम्ही निश्चित तुम्ही त्यावर ईमेल आयडी टाकून पहा आणि काही अडचण असल्यास मला तुम्ही व्हॉट्सअप करा. माझा नंबर जवळपास सगळ्याकडे आहे. 16% मी तुम्हाला अनम्यूट केलं. तुमचा हँडरेज मला दिसत होता. सर जय हरश्याम. बोला. उमरकडून नाव सर, मी चिंचोली खेड आहे. बरं. यवतमाळ डिस्ट्रिक्ट. तर ते डीएचे मी स्वतः येऊ शकतो का सर? म्हणजे माझं वय आहे 40 वर. बिलकुल घेऊ शकता. एक टॅबलेट दिवसभरामध्ये. ठीक आहे सर. ओके. ते 2 काम करत तुमच्यासाठी. 16% साहेबांसाठी 2 काम करत. एक काम करल तुमचा ब्रेन डेव्हलपमेंट होईल, दुसरं तुमचे डोळ्यासाठी सुद्धा खूप छान काम करते न्यूट्रिचार्ज डीएचे. हे तुमचे आय साईट सुद्धा साठी काम करते. तुमची स्मरणशक्ती वाढेल आणि तुमच्या डोळ्यासाठी काम करेल. तर मित्रांनो, तुम्हाला यानंतर सुद्धा काही अडचण असल्यास दिवसभरामध्ये तुम्ही कधीही मला 9403035331 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात. मी तुम्हाला आणि 2 दिवस राहिले आहेत. न्यूट्रिचार्ज ह्युमन डॅशबोर्डला जा आणि आपल्या किती न्यूट्रिचार्ज ह्युमन आपल्या आणि आपल्या टीम मध्ये खरेदी झाले आहेत ते पहा. परमेश्वरजी बोला. जे आरशिम सर, डीएचे घ्यायचा संध्याकाळी का सकाळी सर? डीएचए चा
असा कुठलाही वेळ नाही, तुम्ही ब्रेकफास्ट नंतर, दुपार जेवणानंतर घेऊ शकतात, रात्री सुद्धा घेऊ शकतात. असं त्याचं कुठलंही हे नाही, बंधन नाही त्याला. चालेल, धन्यवाद. आणि ते यासाठी आपण न्यूट्रीचार्ज बायोएज रात्रीच घ्यायचं सांगतो. न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट आपल्याला सकाळी उपाशी पोटीच घ्यावं लागते. जसं याचं फिक्स आहे, यावर कुठलंही बंधन नाही. ते बंधन यासाठी नाही की जी प्रेग्नंट महिला असते तिला अगोदरच खूप साऱ्या टॅबलेट सुरू असतात, तर ते तिच्या हिशोबानं शेड्यूल करत कधी घ्यायचं. फक्त एकदा जो टाइम ठरवला तोच टाइम आपण कंटिन्यू ठेवायचा. म्हणजे रेग्युलर आफ्टर 24 hours यू विल गेट न्यूट्रीचार्ज DHA. विकास देशमुख जी. नमस्ते सर. नमस्ते, बोला. माझे एक कस्टमरने मागच्या महिन्यामध्ये 5 न्यूट्रिशन वुमन नेले आहेत. बरं. तर त्याला अजून किती करावं लागतील या महिन्यामध्ये? कशासाठी? ते 15 स्कीम साठी, किंवा ह्या महिन्यात 5 करून पुढच्या महिन्यात 5 करावं लागेल का? नाही, हे 30 सप्टेंबर आखरी तारीख आहे बॉस. 30 सप्टेंबर आखरी तारीख आहे. हा, म्हणजे अजून त्याला 10 करावं लागतील ना? आणि परत त्याचा आयडी तुम्ही वेबसाईटला टाकून पहा, ऍक्च्युअल किती झालंय, बिलिंग किती झालंय. बऱ्याचदा बिलिंग मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का, तर ऍक्च्युअल तुम्ही वेबसाईट वर डॅशबोर्ड वर जाऊन पहा त्या व्यक्तीच्या. हो, नाही, पहिले 5 झालेले आहेत त्याच्या. ओके, आता तुम्ही 10 विकत घेऊ शकता. आणि सगळ्या जे आपल्याकडे जे सेवा देणारे सर्व जे पिकअप सेंटर्स वाले आहेत, त्यांच्या सगळ्याकडे न्यूट्रीचार्ज वुमनचा साठा आहे, बिलिंग आहे, फिजिकली आहे, डिजिटली आहे. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. आपल्या नजीकच्या जवळच्या सर्व्हिस देणाऱ्या पिकअप सेंटरवर जा, ज्यांच्याकडे न्यूट्रीचार्ज वुमन अवेलेबल आहेत, जे बिलिंग रेग्युलर करतायत, अशाकडे जाऊन ते म्हणतात सर 1 तारखेला बिलिंग करतो, तर चालणार नाही. बिलिंग 30 तारखेच्या आत करून घ्या. 30 तारखेला होऊ शकते की आपल्याकडे काय 11th आवरला काम करायची सवय आहे, तर असं करू नका. आज रविवार आहे, रिकामा वेळ आहे. आजच एकदा आपली डाऊनलाईनची असोसिएट बाहेरची माहिती काढा, सगळ्यांना फोन करा. जे ऐकत नसतील त्यांना रात्री 7च्या मीटिंगला घेऊन या. काही जण असतात ना की त्यांना साध्या डॉक्टरकडे चालत नाही, दुसऱ्या डॉक्टरकडे न्यावं लागतं. अशा सगळ्यांना तुम्ही सायंकाळच्या 7च्या मीटिंगला घेऊन या. आपण त्यांना सर्व सविस्तर समजून सांगूयात आणि भेटूयात सायंकाळी 7च्या मीटिंग मध्ये याच आयडी वर. ओके, तोपर्यंत थांबतो. संतोषजी साठी थांबतो. निघत होतो, थांबतो. सर तो GR टाका, बरेच जणांचा मेसेज आलाय तो. हो, GR तुम्ही कुठे टाकला आहे तो? बरोबर, ज्यांना GR हवा असेल व्हॉट्सअपला टाकलाय सर तुमच्या. मला व्हॉट्सअपला टाकलाय का? बरं, मी वेबसाईटला ओपन करतो. व्हॉट्सअप काय? हा, ते GR विसरलो होतो मी. मला DHA घ्यावं लागतं काय लवकरच? कारण घ्यावं लागेल मला सुद्धा. कारण जर असं बोललेलं जर विसरत असेल तर म्हणजे तुम्ही बोलले होते मी विसरून गेलो. मला सुद्धा DHA सुरू करावं लागतंय. जस्ट मिनिट. व्हॉट्सअप मी ओपन करून ठेवलं होतं. फक्त तिथं मी काय केलं होतं, संतोषजी ना, यस. चॅट बॉक्स मध्ये ज्या तुम्हाला हवा असेल त्या सगळ्यांसाठी संतोषजीनं जे आपल्याला GR टाकला होता, त्या GR ची लिंक, त्या GR ची लिंक इथे दिले. नीलमजी, ही लिंक कॉपी करा आणि स्वतःला फॉरवर्ड करा, मग तुम्ही ती ओपन करू शकता. आपल्या चॅट बॉक्स मध्ये आहे. नीलम तांबेताई विचारत होत्या. GR संतोषजी, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही
तो जी आर आमच्या सगळ्यासाठी उपलब्ध करून दिला. मला ओके, ताईना व्हिडिओ पण पाठवलाय. ओके, सर्वांनी घेतला असेल कॉपी करून. थँक्यू. ज्यांना कोणाला काही अडचण असेल आपण सायंकाळच्या 7च्या मीटिंगला घेऊन या. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज.